प्रिया आपल्या नवऱ्यासोबत झोपायची, पण तिला कधीच समाधान मिळाले नाही. ती नेहमी दुःखी आणि असमाधानी राहायची. साताऱ्याच्या डोंगराळ भागात एका छोट्या गावात प्रिया राहायची. तिचे लग्न झाले होते नवरा अजयशी. नवरा अजय गावातील एक साधा शेतकरी होता. तो प्रामाणिक आणि मेहनती होता. पण त्याच्या आयुष्यात काहीतरी कमी होते. अजय प्रियाला सुख देऊ शकत नव्हता. ना मनाचे सुख, ना शरीराचे सुख. प्रियाचे मन कुळत होते. तिच्या डोळ्यात स्वप्ने होती, पण ती स्वप्ने अजयच्या जगात मावत नव्हती. गावातील बाजारात प्रिया अधूनमधून विक्रीला जायची. तिथेच तिची भेट झाली प्रियकर विक्रमशी. प्रियकर विक्रम गावातील श्रीमंत व्यापारी होता. तो देखणा आणि बोलण्यात गोड होता. त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. प्रियाला विक्रमशी बोलणे आवडायचे. विक्रमच्या बोलण्यात एक जादू होती, जी प्रियाला अजयच्या आयुष्यात कधीच मिळाली नव्हती. हळूहळू त्यांच्यात जवळीक वाढली. विक्रमच्या सहवासात प्रियाला एक वेगळेच सुख मिळायचे, जे तिला अजय कधीच देऊ शकला नव्हता. एक दिवस अजयला प्रिया आणि विक्रमच्या भेटीगाठींची चाहूल लागली. गावकऱ्यांच्या कुजबुजीतून अजयला कळले की प्रिया आणि विक्रम एकमेकांशी जवळीक साधत आहेत. अजयचा राग अनावर झाला. त्याने प्रियाला विचारले, हे सगळे खरे आहे का? प्रियाने नकार दिला, पण तिच्या डोळ्यात भीती आणि अपराधीपणा दिसत होता. अजयच्या मनात संशयाची बीजे उगवली. दरम्यान विक्रमने प्रियाला आपल्या प्रेमात पूर्णपणे अडकवले होते. विक्रम प्रियाला म्हणाला, अजय तुझ्या लायकीचा नाही, माझ्यासोबत ये, मी तुला सगळे सुख देईन. प्रियाचे मन डगमगले. तिने विक्रमच्या प्रेमाला होकार दिला. पण अजयच्या आयुष्यातून बाहेर पडणे सोपे नव्हते. विक्रमने एक योजना आखली. त्याने ठरवले की अजयला कायमचे बाजूला करायचे. एक रात्र होती, ढगांनी भरलेली. अजय शेतात काम करून घरी परतत होता. प्रियाने अजयला जेवणात काहीतरी मिसळले होते, जे विक्रमने दिले होते. अजयला काहीच कळले नाही. जेवण झाल्यावर अजयला बेचैनी जाणवू लागली. तो ओरडला, प्रिया, हे काय झाले मला? प्रिया घाबरली, पण विक्रम तिथेच होता. तो घरात लपलेला होता. विक्रमने अजयच्या डोक्यावर लोखंडी रॉडने वार केला. अजय तिथेच कोसळला. प्रिया थरकाप कापत होती. तिने विक्रमला विचारले, आता काय करायचे? विक्रम शांतपणे म्हणाला, काळजी करू नको, हा अपघात होता असे दाखवू. त्याला डोंगरात नेऊन टाकू. दोघांनी अजयचा मृतदेह डोंगरातील दरीत फेकला. गावकऱ्यांना सांगितले गेले की अजय रात्री शेतात गेला आणि परतलाच नाही. पण गुन्हा लपत नाही. गावातील पोलीस ठाण्याचे हवालदार पाटील यांना अजयच्या बेपत्ता होण्याची बातमी कानी पडली. त्यांनी तपास सुरू केला. गावकऱ्यांनी प्रिया आणि विक्रमच्या जवळीकेबद्दल सांगितले. पाटील यांचा संशय प्रिया आणि विक्रमवर गेला. त्यांनी प्रियाला चौकशीसाठी बोलवले. प्रिया घाबरली होती. तिने सगळे कबूल केले, विक्रमच्या प्रेमात पडल्यापासून ते अजयच्या खुनापर्यंत. पण विक्रमने सगळे प्रियावर ढकलले. तो म्हणाला, ही माझ्यावर प्रेम करायची, मी फक्त तिच्या प्रेमात होतो, खून तिने केला. प्रिया स्तब्ध झाली. ज्या माणसासाठी तिने सगळे सोडले त्यानेच तिला विश्वासघात केला. पोलिसांनी विक्रमच्या घराची झडती घेतली. तिथे त्यांना अजयच्या रक्ताने माखलेले कपडे सापडले. तिथे लोखंडी रॉड सापडला. विक्रमच्या योजना उघड्या पडल्या. त्याला आणि प्रियाला अटक झाली. दोघांनाही खुनाचा आरोप ठेवण्यात आला. न्यायालयात खटला चालला. प्रियाने आपली बाजी मांडली. अजय तिला सुख देऊ शकत नव्हता. विक्रमच्या प्रेमात ती आंधळी झाली होती. पण न्यायाधीशांनी सांगितले की प्रेमासाठी खून हे कधीच समर्थन नाही. प्रिया आणि विक्रम दोघांनाही जन्मठेपेची शिक्षा झाली. गावात ही घटना बराच काळ चर्चेत राहिली. प्रियाच्या चुकीच्या निर्णयाने तिचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. अजयच्या मेहनतीचे सगळे स्वप्ने संपली. विक्रमच्या लालसेने त्याचे श्रीमंत आयुष्य कारागृहात संपले. प्रेम आणि लालसा यांच्यातील रेषा पातळ असते. प्रियाने ती रेषा ओलांडली आणि त्या चुकीची किंमत तिला आयुष्यभर मोजावी लागली. गावातील त्या डोंगराळ भागात आजही अजयच्या मृत्यूची कहाणी सांगितली जाते. एक प्रेमकहाणी जी गुन्ह्याच्या सावलीत संपली. या घटनेबद्दल आपली प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की द्या आणि अशाच सत्यकथांसाठी नक्कीच सबस्क्राईब करा. कारण पुन्हा काहीही असो, शेवटी सत्याचाच विजय होतो.